प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार। मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 493 कोटींची तरतूद। मुंबईतील हवा चिंताजनक, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईसह कोकणात दुपारचं कमाल तापमान हे 31 ते 34 तर पहाटेचं किमान तापमान हे 24 ते 26 अंश, तापमान सरासरीपेक्षा अधिक। मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत, तर मुंबई महापालिकेकडे आता कर वसुलीसाठी 1 महिन्यांपेक्षा कमी कालावधी। अद्याप 2592 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य। मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील सदस्यत्वासाठी आता युवा सेनेकडून 2 उमेदवार। एससी प्रवर्गातनं शीतल देवरुखकर शेठ आणि खुल्या प्रवर्गातनं मिलिंद साटम यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारलं जाणार, तर जानेवारीपासून आयव्हीएफ सेंटर सुरू होणार। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती, भूमिगत स्थानकाचा बेस लॅब टाकण्याचं काम पूर्ण। वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधलं जाणार। ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अटक या गुन्हे रोखण्यासाठी आता नवी मुंबई पोलिसांकडून युट्यूब चॅनल सुरू, नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार। कल्याणमधील आधारवाडी तुरुंगामध्ये कैद्यांमध्ये राडा, न्यायबंदी कायद्याला या ठिकाणी इतर 7 कैद्यांकडून मारहाण, तर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल।